MKZ न्यूज, खबर सीधी, साफ और सच्ची। देश और दुनिया की हर बड़ी छोटी खबर, नो फेक नो मसाला। आज ही फॉलो करें। नमस्कार, आदाब। MKZ न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं हूं आपका अपना हयात खान। मुंबई के छेड़ा नगर मानपुर लिंक रोड क्षेत्र से एक बड़ी और चिंताजनक खबर सामने आ रही है, जहां इन दिनों कई लॉजिंग सेंटर चर्चा का विषय बना हुआ है। सुषम सावंत आशाताई मराठे यांनी जो मुद्दा घेतला त्याचं मी समर्थन करतो। चेंबूर विभागामध्ये जो सर्व बरेच सहकार्याने जो छेडानगरचा विषय घेतला तो माझ्या प्रभागात येतं। गेल्या 10 वर्षात विशेष करून या छेडानगरमध्ये जी मुंबईची एंट्री आहे कारतेने, त्या ठिकाणी हे अनधिकृत लॉज मोठ्या प्रमाणात बांधण्यात आले। कलेक्टरची लँड आहे, आम्ही सतत फॉलोअप केल्यामुळे त्या ठिकाणी महानगरपालिकेने पाण्याचे कनेक्शन तोडले तरी सुद्धा नवीन नवीन लॉज बांधतायत। आपण जर पुढच्या बाजूने बघितलं तर हे लॉज आपल्याला हायवेवरती दिसतात आणि त्याच्या पुढे जवळ 10 ते 15 फूट जागा हायवेची या लॉजने व्याप्त केली आहे। आणि पाठच्या मागे पाठी तर आयुक्त साहेब, या ठिकाणी एक खूप मोठं तलाव आहे, नैसर्गिक तलाव, ज्याप्रमाणे सायन तलाव, पवई तलाव आहे, तशा प्रकारे खूप मोठं जवळजवळ 1.5 एकर मध्ये नैसर्गिक तलाव आहे आणि त्याच्या आतमध्ये ही सगळी लॉजेस पाठीमागच्या साईडने बांधण्यात आली आणि तलाव बुजवण्यात आलं। त्यामुळे एका काळी 2000च्या आसपास त्या तलावामध्ये गणपतीचं विसर्जन व्हायचं, पण आज त्या ठिकाणी ते नैसर्गिक तलाव पूर्णपणे बुजवण्यात आलं आणि त्यामुळे मुंबईतल्या एका मोठ्या नैसर्गिक तलावाला पण आपण या अनधिकृत लॉजमुळे मुकलो आहोत। त्यामुळे वेगवेगळे प्रयत्न आपण या ठिकाणी करतो, विहिरी साफ करणे, जुनी तलाव स्वच्छ करणे, माहितलं आपलं हक्काचं तलाव आपण या ठिकाणी या अनधिकृत लॉजमुळे घालवून बसतो। त्यामुळे छेडानगरची जी लॉज आहेत ते कलेक्टर लँडवरती येतं, पण आपण सगळ्यांनी मिळून या विभागामध्ये कारवाई केली पाहिजे। महानगरपालिकेची जी वेगवेगळी आपली फायर असेल किंवा MOH असतील, हे सगळे विभाग काय करतात हा एक मोठा प्रश्न आहे। आज असं झालंय की महानगरपालिकेवर कोणाचा विश्वासच नाही राहिलाय। म्हणजे झुरळ जरी शोधायचं असेल तर तुकाराम मुंडेंनाच बोलावं लागतं, अशी परिस्थिती मुंबईतल्या जनतेची आहे। आपल्या या विभागावरती आता विश्वास लोकांचा राहिला नाही। त्यामुळे ही जी अनधिकृत लॉज होत आहे ती चेंबूर परिसरात खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत। कुर्ल्याचं तर माझ्या सहकारी नगरसेवकाने सांगितलं, कुर्ला वेगवेगळ्या नावाने बदनाम आहे, त्यामध्ये ही एक विशेष गोष्ट ती म्हणजे लॉजेस आणि हॉटेल। आपले आमदार राजन सिंग यांनी विधान परिषदेमध्ये स्वतः विधान परिषदेत कुर्ल्याच्या विषयावरती 108 हॉटेल्स आणि लॉजची कंप्लेंट केली। त्याच्यापैकी फक्त 2 लॉजवरती कारवाई झाली, बाकी सगळ्या विषय तसेच पेंडिंग आहेत। म्हणजे विधान परिषदेमध्ये पण जर मांडून विषयाला काहीच मिळत नसेल न्याय, तर हे सर्व होणार कसं? जर आपण रात्री कुर्ल्याच्या LBS वरती गेलात, तुर्डेदांच्या वॉर्डात गेलात, तर आपल्याला असं वाटेल की आपण रात्र एका दिवस आहे, रात्री 3 वाजता जरी गेलात ना तरी तुम्हाला ते चालायला रस्ता नाही मिळणार, तुमची गाडी पास नाही होणार। अशा प्रकारे हे लॉजवाले आणि हॉटेल्सवाले संपूर्णपणे ते LBS रस्त्यावरती धंदा करतात। एखादा जर व्हेज खाणारा माणूस गेला ना तर तो वासाने, त्या नॉनव्हेजच्या वासाने चक्कर येऊन पडेल, अशी परिस्थिती या कुर्ल्याच्या पश्चिममध्ये। एवढंच काय, आपण कनेक्टरने जर गेलो आणि कनेक्टरवरती मिठीच्या वरती जर आपण उभे राहिलो तर बघाल तर आज पण मिठी नदीमध्ये अनधिकृत बांधकाम चालू आहे। करोडो रुपये आपण या मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी घालवतो, पण तरी सुद्धा एका बाजूने अनधिकृत बांधकाम, हॉटेल्स, गोडाऊन्सचं काम त्या मिठी नदीच्या आतमध्ये चालूच आहे। त्यामुळे विशेष करून चेंबूर, कुर्ला हा जो परिसर आहे या ठिकाणी विशेष लक्ष आयुक्त आपण घातलं पाहिजे, नाहीतर या मुंबईला दिवसेंदिवस जी परिस्थिती येईल ते खूप वाईट असेल। आपण बघितलं की दिल्लीला मागच्या महिन्यामध्ये एका हॉटेलला आग लागली आणि मग लोक कशी टपाटपा उड्या मारून त्या ठिकाणी मेली। मग मला वाटतं की कुर्ल्यात किंवा चेंबूरमध्ये याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होईल आणि अनेक हॉटेल्सला आग लागल्याची आपल्याकडे उदाहरण आहेत। हरिजींच्या वॉर्डमध्ये मागे आग लागलेली, वरती लोक बसलेली खात 8 लोक जागेवरती जळून खाक झाली। आपल्या मॉलला आग लागली। जर अशा प्रकारची एखादी दुर्घटना जर या सगळ्या लॉजमध्ये जर घडली तर फायर तर गाडी पोहोचू शकत नाही आणि उतरायला तर दुसरी शिडी पण कुठच्या लॉजला नाहीये। त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतर आपण जे जागे होतो ती वेळ आपल्यावर आली नाही पाहिजे। तर महानगरपालिकेने जागा झाले पाहिजे, आपल्या सगळ्या विभागांनी जागा झाले पाहिजे आणि मुंबईतील हे सगळे अनधिकृत लॉज आपण लवकरात लवकर जमीनदोस्त केले पाहिजे। धन्यवाद। स्थानीय लोगों का आरोप है कि जय अम्बे नगर इलाके में चल रहे इन लॉजिंग के कारण रात के समय हालत बेहद खराब हो जाती है। रहवासियों का कहना है कि लॉजिंग में आने वाले ग्राहकों की गाड़ियां सड़कों पर गलत तरीके से खड़ी रहती है, जिससे
आम लोगों को आने जाने में भारी दिक्कतों का सामना करना पड़ता है। इतना ही नहीं, इलाके के कई लोग ने यह भी आरोप लगाया है कि देर रात बाहर से आने वाली कुछ महिलाएं सड़क के किनारे अपने कस्टमर का इंतजार करते हुए नजर आती हैं, जिससे माहौल असुरक्षित हो जाता है। स्थानीय परिवार का कहना है कि ऐसे माहौल के कारण वो अपनी बहू बेटियों को रात के समय निकलने से रोकने पर मजबूर हैं। सबसे बड़ा सवाल ये उठता है कि संबंधित प्रशासन और अधिकारी इस स्थिति से अनजान है या फिर सब कुछ जानते हुए भी आंखें मूंदे बैठे हैं। हमने पहले भी कई बार हमारे चैनल पर न्यूज लगाई थी और हमारे समाचार पत्र मुंबई का झरोखा में इन सभी लॉजिंग के बारे में प्रकाशित की थी, मगर अफसोस संबंधित अधिकारी अनजान बने हुए हैं। और आपको यह भी बता दूं, कई बार शिकायत करने के बाद संबंधित MOH अधिकारी द्वारा कार्रवाई का दावा भी किया गया, लेकिन आज हालत फिर वही है। लॉजिंग बिना किसी डर और रोक टोक के खुलेआम चल रहा है। आखिर क्यों खामोश है प्रशासन? क्या किसी बड़े हादसे का इंतजार किया जा रहा है या फिर किसी के सुरक्षा में ये अवैध गतिविधियां फल फूल रही है? MKZ न्यूज इस मुद्दे को लगातार उठाता रहेगा और प्रशासन से जवाब मांगता रहेगा। फिलहाल के लिए इतना ही। इसी तरह हमारी छोटी बड़ी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और हाँ, सब्सक्राइब करना ना भूलें।